नमस्कार मित्रांनो, यशोदा प्रबोधिनीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। यशोदा प्रबोधिनीमध्ये आपण याच्यापर्यंत 8 लेक्चर घेतलेले आहेत। 8 लेक्चर आपण GS वर घेतलेले आहेत। त्यातले 2 समाज सुधारक, 2 इतिहास आणि 2 भूगोलावर आपले झाले आहेत। आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत। 2024 मध्ये जेही पोलीस भरतीचे पेपर झाले जिल्ह्यावाईज आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये GS चे क्वेश्चन कशा प्रकारे येतात त्या क्वेश्चनचे ॲनालिसिस आपण आजपासून करणार आहोत। तर आपला आजचा पहिला क्वेश्चन पेपर हा पुणे ग्रामीण बद्दल असणार आहे। पुणे ग्रामीण 2024 ला कशा प्रकारे क्वेश्चन आलेले आहेत त्याच्यावर आपण आज क्वेश्चन घेणार आहोत। तरी आपण रोज आपण लेक्चरची सिरीज चालू करणार आहोत। त्याच्यामुळे आपले जेवढेही आपले जिल्हे आहेत 36 जिल्हे आणि त्यांच्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यावाईज जे झालेले क्वेश्चन पेपर ग्रामीण आणि सिटी यांचे सगळ्याचे विश्लेषण आपण करणार आहोत। तरी आपण या चॅनलला फॉलो करावे आणि रोज ह्या फ्रीच्या व्हिडिओचा लाभ घ्यावा। यशोदा प्रबोधिनी या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो करा आणि रोज हे अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। पुणे ग्रामीणचा पोलीस आहे हा, लक्षात असू द्या। पुणे ग्रामीण 2024 कोणता आहे? पुणे ग्रामीण 2024। चला तर मग सुरू करूया। आजचा प्रथम क्वेश्चन आहे, सरकारी महसूल खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला अंदाजपत्रकात काय म्हणतात? बघा, सरकारी महसूल तुम्हाला समजण्यासाठी सोप्या शब्दात सांगतो। जर तुमच्या घरामध्ये समजा बघा, जर कधी घरात पप्पा जर समजा तुमचे पप्पा वडील वगैरे ते जर कधी 1000 रुपये कमवून आणताय आणि जर कधी समजा 500 रुपयाचा तुमचा खर्च होतोय घरामध्ये, तुमच्या वडिलांनी 1000 रुपये कमवून आणले आणि तुम्ही आज 500 रुपयाचा खर्च केला दिवसभरात, तर शिल्लक किती राहिले तुमच्याकडे? जी बाकी रक्कम असते त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात शिल्लक। तसंच आहे, सिंपल अर्थशास्त्रही तशाच प्रकारचं असतं, तर त्याला शिल्लकी म्हणतात। जे तुमच्याकडे 500 रुपये शिल्लक राहिले त्याला तुम्ही काय म्हणतात? का आमच्याकडे 1000 रुपये होते, 500 रुपयाचा खर्च झाला आणि 500 रुपये राहिले तरी झालं शिल्लकी। असाच असतात सरकारी जो महसूल असतो, जो खर्च असतो, सरकारकडे जो महसूल गोळा होतो सगळ्याकडून आणि सरकार त्यातला जो खर्च करतो त्यातून जो महसूल असतो त्याला म्हणतात शिल्लकी। तो असतो शिल्लकीचा अंदाजपत्रक। दुसरा असतो समतोल, म्हणजे जर तुम्ही 1000 रुपये कमवून आणले आणि 1000 रुपये खर्च केले तर याला म्हणतात समतोल। आणि तिसरं असतं तुटीचं, म्हणजे तुम्ही आज 1000 रुपये कमवून आणले आणि खर्च केला 1500 रुपयाचा। 1000 रुपये कमवताय आणि 1500 रुपये खर्च करताय, ही तर तुमची तूट झाली, म्हणजे 500 रुपयाचं तुमच्यावर कर्ज झालं, हे झालं तुटीचं। आजकाल जो सरकार, समजा आजचं जे भारत सरकार आहे किंवा महाराष्ट्र सरकार आहे, हे जास्त करून तुटीचा अर्थसंकल्प मांडत असते। कारण तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये भरपूर वेळेस व्याज देण्यासाठी वगैरे भांडवल निर्मिती करण्यासाठी सरकार व्याज घेत असते आणि तुटीचे अर्थसंकल्प मांडून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे प्रयत्न करत असते। तर आपलं आजचं उत्तर आहे, सरकारी महसूल खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणतात? शिल्लक। कमी असेल तर ते असते तूट आणि सारखं असेल तर ते असतं समतोल। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया। फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशी संबंधित आहे? बघा, फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम, दुसरा क्वेश्चन चालू आहे आपला। फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशी संबंधित आहे? बघा, फॅरेडेचा नियम असा आहे का जर कधी एखाद्या इलेक्ट्रॉन वगैरेवर जर कधी समजा एखादा भार असेल तर तो एक समान असतो। मग त्याचं उत्तर काय येईल? समतुल्य भार। पण याच्यात फक्त समतुल्य भार असं उत्तर येणार नाही, तर याचा येईल इलेक्ट्रॉनचे समतुल्य भार। कशाचे? इलेक्ट्रॉनचे समतुल्य भार। इलेक्ट्रॉन हे इलेक्ट्रॉनचे समतुल्य भार असताना फॅरेडेचा विद्युत अपघटन विषयक नियम आहे, हा लक्षात असू द्या। याच्यात ना प्रोटॉन आहेत, ना न्यूट्रॉन आहेत, ना अणुभार आहेत, तर याचा आहे इलेक्ट्रॉन। इलेक्ट्रॉनचा समतुल्य भार। चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे। ध्वनी तरंगाचे प्रसारण कशामधून होत नाही? बघा, ध्वनी प्रसंग जर कधी समजा तुम्ही बोलताय, आता समजा मी कसं बोलतोय, माझं प्रसारण कशामार्फत होत आहे? आता माझं बोलण्याचं प्रसारण होतंय वायूमार्फत। तर कसं आहे, वायूमार्फत प्रसारण होतं। आपण जर कधी समजा आणि दुसरं काय, जर आपण जर कधी अशा पाण्यात टुबुक्कून मारलं किंवा असं समजा अशा लहरी निर्माण झाल्या तर त्याच्यातूनही ध्वनी प्रसारण होतं, तर द्रवातूनही होतं। आणि एक आहे स्थायू म्हणजे कसं, आपला एखादा डेस्क टेबल वगैरे त्याच्यावर आपण असं टक्कन वाजवलं, बघा मी आता हा पेन आहे, हा स्क्रीनवर ठेवला, टक्कन वाजला का?
हा स्नायूतून प्रसारण होतं, म्हणजे स्नायूतूनही प्रसारण होतं, म्हणजे स्नायूतून होतं, द्रवातून होतं, वायूतून होतं. पण निर्वात जागा एखादे व्हॅक्यूम आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हवेचा प्रभाव नाही, कोणत्याही प्रकारचे पदार्थ स्थायू, द्रव आणि वायू नाही आहे, त्यातून जर एखादा आवाज जर कधी प्रवाह करत असेल तर तो होत नसतो. म्हणजे निर्वात जागेतून कोणत्याही प्रकारचा हवेचा प्रवाह होत नसतो. कोणत्या याच्यातून होत नसतो? निर्वाह जागेतून किंवा व्हॅक्यूम मधून. तुम्हाला व्हॅक्यूम येईल कधी कधी ऑप्शनला, तर ध्वनी तरंगाचे प्रसारण निर्वाह जागेतून होत नाही. चला तर मग चौथ्या क्वेश्चनकडे चालू आहे. कोणता दिवस हा जागतिक दिन म्हणून ओळखला जातो? बघा, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दिवस येतात पोलीस भरतीला. याच्यासाठी कोणतेही तुम्हाला ट्रिक्स वगैरे नाही, तुम्हाला ते दिवस आठवावे लागेल आणि पाठच करावं लागणार आहे. तुम्हाला समजा कधी कधी मतदान दिवस येतो, कधी ग्राहक दिवस येतो, कधी समजा तुम्हाला कामगार दिवस येतो, कधी तुम्हाला महाराष्ट्र दिन येतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठच करावं लागणार आहे. कधी मराठी दिवस येतो, कधी हिंदी दिवस येतो, हे तुम्हाला पाठ करून चालावं लागणार आहे. तर जागतिक ग्राहक दिवस कधी मानला जातो? हा मानला जातो 15 मार्च या दिवशी. कोणत्या दिवशी मानला जातो? 15 मार्च ह्या दिवशी. आणि याची संकल्पना होती जॉन एफ केनेडी याची. हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, जॉन एफ केनेडी यांची ही संकल्पना होती. त्याच्यातून ह्या जागतिक ग्राहक दिवस आपण साजरा केला जातो. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन क्रमांक 5. क्वेश्चन क्रमांक 5. क्वेश्चन क्रमांक 5. खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता आहे? बघा, खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता आहे? बघा, आपण एकेकाचं विश्लेषण करून घेऊ. ए रक्तगट हा सार्वत्रिक दाता आहे का? नाही. एचा काहीच नाही. ए कोणाला देऊ शकतो? फक्त ए हा फक्त ए बी ला देऊ शकतो. कोणाला देऊ शकतो? ए हा फक्त ए बी ला देऊ शकतो. तर ए नाही. ए बी कोणाला देऊ शकतो? तो एला किंवा बी ला देऊ शकतो, म्हणजे हा पण नाही, बी पण नाही. पण ओ असा आहे, ओ हा सार्वत्रिक दाता आहे आणि ओ पेक्षा -O हा सार्वत्रिक दाता आहे. आपल्याला इथं ऑप्शनमध्ये ओच दिलाय म्हणून आपण ओ सार्वत्रिक दाता घेऊ. पण मुख्यरित्या -O जो रक्तगट असतो, -O रक्तगट हा सार्वत्रिक दाता आहे. काय? -O रक्तगट आणि प्लस ए बी रक्तगट हा सार्वत्रिक ग्राह्य, म्हणजे हा कोणाकोणी रक्त घेऊ शकतो? रक्त ए बी गट कोणाही कोण रक्त घेऊ शकतो. हा ए बी असा आहे. आणि ओ रक्तगट हा कोणालाही रक्त देऊ शकतो. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. क्वेश्चन क्रमांक 6. आजचा क्वेश्चन क्रमांक 6 आहे चॅट जीपीटी. बघा, चॅट जीपीटी कशी संबंधित आहे? बघा, चॅट जीपीटी हे काय? एक एआय टूल आहे. एआय टूल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे आपण जर कधी समजा, तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक समजणारी सोपी गोष्ट सांगतो. तुम्ही जर कधी समजा एखाद्या रील्स वगैरे म्हणजे स्क्रोल करताय, तुम्ही इंस्टाग्राम बघताय, स्क्रोल करता, तुम्हाला एक रील आवडते एक प्रकारचे, जसं तुम्ही आता पोलीस भरती करताय तर तुम्ही गोळा फेकाच्या रील्स बघत असतात, कधी कधी तुम्ही समजा एखाद्या अभ्यासाबद्दल रील्स बघत असतात, किंवा एखाद्या हिरोईनबद्दल किंवा एखाद्या क्रिकेटबद्दल रील्स बघत असतात, तर तुम्हाला त्याच प्रकारच्या रील्स तुम्हाला समोर येतील. कारण का हे काय असतं माहिती आहे का? एक ग्रास्पिंग पॉवर असते. एक समजा त्याच्यातलं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतं, ते तुम्हाला ग्रास करून घेतं की तुम्हाला कोणत्या प्रकारचं कंटेंट हवं आहे. तुमचं त्याचं ॲनालिसिस करून तुम्हाला त्या प्रकारचे कंटेंट देतं आणि तुम्हाला त्याची पुरवठा करतात. त्यालाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. आणि चॅट जीपीटी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचे संबंधित, म्हणजेच एआय. काय? एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बघा, तुम्हाला याच्यावर दुसऱ्या प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो का? चॅट जीपीटीचे सीईओ कोण आहेत? बघा, वेगवेगळे सीईओ तुम्हाला विचारले जातात, त्यातले चॅट जीपीटीचे सीईओ कोण आहेत? तर चॅट जीपीटीचे सीईओ आहेत सॅम. कोण आहेत? सॅम ऑल्टमन. चॅट जीपीटीचे सीईओ आहे सॅम ऑल्टमन. आणि चॅट जीपीटी कशी संबंधित आहे? तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याशी संबंधित आहे. तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो याच्याबद्दल की चॅट जीपीटीचे फाउंडर कोण आहे? बघा, चॅट जीपीटीचे 8 फाउंडर आहे, पण त्यातले मुख्य फाउंडर आहे एलन मस्क. एलन मस्क हे त्याच्या फाउंडरमधले एक आहेत, तेही तुम्हाला येऊ शकतं. चला तर मग 7व्या क्वेश्चनकडे चालूया. आपण पुणे ग्रामीण पोलीस भरतीचा पेपर घेतोय. चांगल्या प्रकारे समजून घ्या की क्वेश्चन पेपर सोडवायचा कसा आहे, ही पद्धत समजून घ्या. बघा, कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणचे? बघा, आत्मचरित्र कृष्णकाठ. आता हे प्रकाश आमटे यांचं नाही आहे, हे गोविंद पानसरे यांचंही नाही आहे, पु ल देशपांडे यांचं नाही आहे, तर हे आहे यशवंतराव चव्हाण यांचं. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना, म्हणजे पहिले ते संयुक्त महाराष्ट्राचे होते, म्हणजे मुंबई जे राज्य होतं द्विभाषिक राज्य, 1 नोव्हेंबर 1956 रोजी प्रथम रोजी ते मुख्यमंत्री झाले. त्यावेळेस ते द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते. ज्यावेळेस गुजरातमधले 16 जिल्हे आणि महाराष्ट्रातले, पश्चिम महाराष्ट्रातले 10, विदर्भातले 8 आणि मराठवाड्यातले 5 जिल्हे असे मिळून हा भला मोठा राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते.
आणि स्वातंत्र्य महाराष्ट्राचे म्हणजे जो महाराष्ट्राचा भाषा रचनेने निर्माण झालेल्या प्रथम ते प्रथम मुख्यमंत्री होते आणि भारताचे ते संरक्षण मंत्री राहिले. त्यांनी कृष्णकाठ हे त्यांच्या आत्मजीवनावरील लिहिलेले आहेत. कृष्णकाठ का लिहिलं त्यांनी? कारण का त्यांचा मतदारसंघ होता कराड आणि कराड हा येतो कृष्णेच्या काठी, म्हणून त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे कृष्णकाठ आणि त्याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोडोवॅक्स म्हणजे रोटावॅक्स ही व्हॅक्सिन पूर्वपात्र चाचणीमध्ये यशस्वी ठरली. ही व्हॅक्सिन कोणत्या आजाराशी संबंधित? बघा रोटावॅक्स. बघा व्हॅक्स म्हणजे काय असतो? आपले पिंपल्स वगैरे येतात त्याच्याशी असतो. आणि हे रोटावॅक्स व्हॅक्सिन हे कशा संबंधित आहे? तर हे आहे डायरिया याच्याशी संबंधित. जो डायरिया आहे याच्याशी संबंधित रोटावॅक्स ही व्हॅक्सिन डायरिया याच्याशी संबंधित आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. समुद्राची खोली कोणत्या परिमाणात मोजली जाते? बघा समुद्राची जी खोली आहे ती कशाने मोजली जाते? बघा नॉटिकल मैलने आपण याची लांबी मोजत असतो. समुद्राची काय मोजतो? लांबी मोजतो. यार्ड जे असतं जे आपलं समजा आपण किती यार्डमध्ये वगैरे समजा हे शेतीबद्दल असतं समजा, तर हे उत्तर नाही आहे. मैल म्हणजे आपण याच्यामध्ये रस्ता मोजत असतो. नॉटिकल मैलमध्ये आपण लांबी मोजतो समुद्राची, मैलमध्ये रस्ता मोजतो आणि फॅदममध्ये त्याची खोली मोजतो. तर याचं उत्तर काय? फॅदममध्ये याची खोली मोजतो आपण. आणि 1 फॅदम म्हणजे 6 फूट आणि 1 फॅदम म्हणजे 1.83 मीटर. काय? 1 फॅदम म्हणजे 6 फूट आणि 1 फॅदम म्हणजे 1.83 मीटर. हे बघा फॅदमसाठी तुम्हाला एक चित्र दाखवतोय. हे फॅदम आहे आणि हे मोजलं जातं. बघा 1 फॅदम ही समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरले जाते. याच्याकडे लक्ष असू द्या. 1 फॅदम म्हणजे 6 मीटर. 1 फॅदम म्हणजे 6 मीटर आणि 6 फीट आणि 183 मीटर. हे दोन्ही गोष्टी लक्षात असू द्या. तर एक तर 6 फीट किंवा 183 मीटर तुम्हाला हेही क्वेश्चन विचारलं जाईल. आणि समुद्राची लांबी मोजण्यासाठी वापरलं जातं. कशासाठी? समुद्राची लांबी मोजण्यासाठी वापरलं जातं. चला तर मग तुम्हाला हे समजलं असेल. समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे आजच्या. तुम्हाला क्वेश्चन कशा प्रकारे समजताय, काय समजत नाही वगैरे तुम्ही विचारू शकता. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे आजच्या. समोरचा क्वेश्चन आहे मतदानाच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर होतो? बघा आपण ज्यावेळेस मतदान करायला जातो त्यावेळेस आपल्या बोटावर एक प्रकारची शाई लावली जाते. बघा त्या शाईमध्ये काय असतं? बघा सिल्वर क्लोराईड असतं का? नाही. सोडियम नायट्रेट असतं का? नाही. पोटॅशियम नायट्रेट असतं का? नाही. तर त्याच्यामध्ये असतं सिल्वर नायट्रेट असतं. काय असतं? सिल्वर नायट्रेट. आपण ज्यावेळेस मतदानाला जातो त्याला जे आपल्या बोटाला शाई लावली जाते तर ती शाई असते सिल्वर नायट्रेटची. कशाची? सिल्वर नायट्रेट. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. नाशिक येथील शिलालेखात कोणत्या सातवाहन राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तोय पितवाहन? बघा त्रिसमुद्र द्रोतो पितवाहन असा केला आहे. म्हणजे जो तिन्ही समुद्रांचा पिता आहे असं समजा सांगण्याचा अर्थ होतो. तो नाशिक येथील शिलालेखात कोणाचा केला आहे? बघा सिमुकचा होता का? नाही. यश सातकर्णी होता का? नाही. हाल होता का? नाही. तर तो होता गौतमीपुत्र सातकर्णी. गौतमीपुत्र सातकर्णी होता. कोण होता? गौतमीपुत्र सातकर्णी. याने नाशिकमध्ये एक युद्ध लढलं होतं. गौतमीपुत्र सातकर्णी. याच्या अंतर्गत महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तेलंगणाचा काही भाग यायचा. हे सातकर्णी राज्य होता आणि याची राजधानी होती पैठण. सातकर्णी राज्याची राजधानी काय होती? पैठण. आणि हा पहिला असा 7वा राजा होता सातकर्णी गौतमीपुत्र ज्याने त्याच्या आईचं नाव त्याच्या नावाच्या अगोदर लावलं होतं. बघा तुम्हाला 3 प्रकारे क्वेश्चन येईल याच्यावर. एक तुम्हाला आता दिलेलं आहे ते पितवाहन कोण? तर गौतमीपुत्र सातकर्णी. आणि राजधानी कोणती होती सातवाहन राज्याची? तर ती होती पैठण. आणि दुसऱ्या प्रकारे असा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला का महाराष्ट्रामध्ये म्हणजे असा कोणता सातवाहन राजा होऊन गेला आहे का त्याने त्याच्या नावाच्या आधी त्याच्या आईचं नाव लावलं होतं? तो होता गौतमीपुत्र सातकर्णी. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. गौतम बुद्धांचा जन्म म्हणजे कुठे झाला आहे? गौतम बुद्धांचा जन्म बघा तुम्हाला प्रत्येक जणाला गौतम जन्माचा भरपूर जणांना ज्याचा अभ्यास नसेल किंवा ज्याने याच्या अगोदर हा क्वेश्चन वाचता नसेल तर प्रत्येकाला असं वाटेल की गौतम बुद्धांचा जन्म भारतात झालेला आहे किंवा बिहारमध्ये झालेला आहे किंवा याच्यात झालेला आहे. पण गौतम बुद्धांचा जन्म भारतात झालेला नाहीये. बुद्धांचा जन्म झालेला आहे नेपाळ येथे. तर नेपाळ मधल्याचं काय येतं आहे? पाटलीपुत्र नाही. हे आपलं बिहारमध्ये येतं. सारनाथ हेही नाही. कुशीनगर हेही बिहारमध्ये येतं. हेही नाही. तर त्याचं योग्य उत्तर आहे लुंबिनी. लुंबिनी हे ठिकाण नेपाळ येथे येतं. कुठं?
नेपाळ. नेपाळ येथे गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. कुठे झाला होता त्यांचा जन्म? नेपाळ येथे. बघा तुम्हाला लिबिनीचं एक स्मारक दाखवतो त्यांचं तिथलचं. तिथे त्यांचा जन्म झालेला आहे आणि तिथेच त्यांचं वाढी झालेली आहे. लिबिनी नंतर दाखवतो तुम्हाला. हे बघा हे तिथलचं स्मारक आहे त्यांचं. याच्यामधलं हे नेपाळमधलं स्मारक आहे त्यांचं, जिथे त्यांचं नेपाळ लुबिनी. कुठं? नेपाळ लुबिनी इथे हे त्यांचं स्मारक आहे. गौतम बुद्ध यांचा जन्म इथे झालेला आहे. कुठे झालेला आहे? नेपाळ लुबिनी येते. तर हे लक्षात असू द्या तुम्ही चांगल्या प्रकारे. तुम्हाला हा क्वेश्चन प्रत्येक वेळेस विचारला जाईल आणि वेगवेगळ्या प्रकारे विचारले जाईल. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे आजच्या. मुघल बादशाह हुमायूचा पराभव कोणी केला होता? बघा मुघल बादशाह हुमायूं याचा पराभव कोणी केला होता? मुघल बादशाह होता हुमायूं. म्हणजे हा औरंगजेब, अकबर वगैरे यांचाही बाप होता. कोण होता? हुमायूं. आणि यांचा पराभव कोणी केला होता? बघा अकबर तर त्याचा मुलगाचा याचा होता, त्याने तर केला नसणार आहे. इब्राहिम लोधी हा त्याच्या पूर्वीचा होता, यानेही केला नसणार आहे. बाबर हाही त्याच्या पहिलेचा होता, यानेही केला नसणार आहे. तर याचं उत्तर आहे शेरशाह सूरी याने यांचा पराभव केला होता. कोणी केला होता? शेरशाह सूरी याने. आणि शेरशाह सूरी याने त्यांचा पराभव कुठे केला होता? तर तो केला होता चौसा येथे. 1539ला चौसा येथे पराभव केला होता. कुठे? चौसा येथे शेरशाह सूरीने मुघल बादशाह हुमायूंचा पराभव केला होता 1539. आणि परत 1540 येथे म्हणजे दुसऱ्या युद्धातही त्यांचा पराभव केला होता, तो बिलग्राम येथे. आणि या दोन्ही युद्धात पराभव झाल्यानंतर मुघल बादशाह हुमायूं हा भारत सोडून बाहेर गेला होता. त्याच्यानंतर 1955 मध्ये त्यांनी अफगाणिस्तान जिंकून भारतामध्ये परत प्रवेश केला आणि परत मुघल शासन त्याचे स्वतःच्या हातात घेतलं होतं. 1555 मध्ये. 1539 मध्ये चौसा, 1540 मध्ये बिलग्राम, अशा दोन त्याच्या हार शेरशाह सूरीकडून झाल्या. त्याच्यानंतर तो भारत सोडून गेला आणि 1555ला त्याची भारतामध्ये परत वापसी झाली. चला तर मग समोरचा क्वेश्चन घेऊया. बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्यानुसार बनला? बघा बंगालचा गव्हर्नर जनरल. तर इथं ऑप्शन काय काय दिले आपल्याला? ऑप्शन आहेत आपल्याला 1858च्या भारत सरकारच्या कायद्याने. दुसरा ऑप्शन आहे आपल्याला 1861च्या भारतीय परिषद कायद्याने. तिसरा ऑप्शन आहे आपल्याला 1784च्या पिट्स इंडिया कायद्याने. आणि चौथा ऑप्शन आहे आपल्याला 1853च्या चार्टर इंडिया कायद्याने. बघा पहिलं ऑप्शन बघू आपण. 1858 नुसार जो गव्हर्नर जनरल होता तो व्हाईसरॉय झाला होता. काय? भारताचा व्हाईसरॉय झाला होता. 1861चा कायद्याचा त्याशी काही संबंध नाही. 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट याच्याशी काही संबंध आहे, न्यायालय संबंध होता. तर चौथा आहे 1833चा चार्टर कायद्याने. तर तो 1833च्या चार्टर कायद्याने तो भारताचा गव्हर्नर जनरल होता. तत्पूर्वी तो बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून त्याचा संबोधन द्यायचा. त्याच्या अंतर्गत बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि मद्रास प्रेसिडेन्सी हे येत नव्हते. 1833 नंतर बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सीच्या दोघांच्या वरचे कोणत्याही प्रकारचे हक्क हा गव्हर्नर जनरल, जो भारताचा गव्हर्नर जनरल झाला 1833 मधून, तो गाजवू शकत होता. तर समजून घेऊया. बंगालचा गव्हर्नर जनरल, भारताचा गव्हर्नर जनरल हा 1833 मध्ये बनला. कधी बनला? 1833च्या चार्टर ऍक्टनुसार. 4 चार्टर ऍक्ट आहे तेही लक्षात असू द्या. पहिला चार्टर ऍक्ट आहे 1993चा. दुसरा आहे आपला 1793चा. दुसरा आहे 1813चा. दुसरा आहे 1823चा. चौथा आहे 1833चा. आणि शेवटचा आपला त्याच्यानंतर झाला होता 53चा. पण त्याच्यानंतर लगेच भारतामध्ये पहिलं 1857चं स्वातंत्र्य समर सुरू झालं. आणि त्याच्यानंतर 1858 मध्ये ब्रिटिश सरकारने भारत ईस्ट इंडिया कंपनीकडून सत्ता घेऊन ती ब्रिटिश सरकारच्या आधिपत्याखाली आणली होती. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द घटनेच्या उद्देशिकेत याद्वारे समाविष्ट केलेले आहेत. बघा समाजवादी धर्मनिरपेक्ष 4 घटना दुरुस्त दिलेल्या आहेत. एक दिल्ली 41वी, एक 44वी, एक 46वी आणि एक 42वी. बघा 41वी याचे संबंधित नाही आहे. 46वी त्याचं उत्तर नाही आहे. 44वी नाही आहे. तर याचं उत्तर आहे 42वी. ज्या सगळ्यात मोठी म्हणजे मिनी घटनादुरुस्ती किंवा मिनी संविधानही म्हणता येते, ही 42वी घटनादुरुस्ती सगळ्यात मोठी आजपर्यंतची. याच्याबद्दल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात आणि हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर तुम्हाला याच्यावर वेगवेगळे क्वेश्चन येतात. कधी? 42वी घटनादुरुस्ती. त्याच्यानंतर आहे 16वा क्वेश्चन आपला
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे बघा, याच्यात तुम्हाला एक ऍड करून देतो. 15व्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला समाजवादी धर्मनिरपेक्ष असे 2च शब्द दिले आहेत, पण त्यावेळेस 42व्या घटनादुरुस्तीने उद्देशपत्रिकेत 3 शब्द टाकले होते. तिसरा शब्द असा होता एकात्मता. काय होतं? एकात्मता. राष्ट्राची एकता आणि एकात्मता राखण्याचा प्रयत्न करायला असं आपण संविधान वाचतो. त्यातलं जे एकात्मता शब्द आहे हे 42वी घटनादुरुस्ती 1976ला जोडल्या गेलेलं आहे. कधी? 1976. ही घटनादुरुस्तीची तारीख लक्षात असू द्या, 1976ची ही 42वी घटनादुरुस्ती. आणि याच्यामध्ये एकात्मता, समाजवादी धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता असे 3 शब्द जोडले झाले होते. आणि एकात्मता म्हणजेच अखंडत्व. काय? अखंडता किंवा एकात्मता. तुम्हाला हिंदीत विचारलं तर अखंडता आणि मराठीत तुम्ही बघितलं तर एकात्मता असे 2 शब्द येतात. समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता हे 42व्या घटनादुरुस्तीने 1976ला जोडल्या गेलेले आहेत. चला तर मग समोरचा क्वेश्चन. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी किती असतो? बघा, केंद्रीय लोकसेवा म्हणजे यूपीएससी जे अध्यक्ष आणि सदस्य असतात त्यांचा कार्यकाळ किती असतो? बघा, 3 आणि 4 तर असणारच आहे. 2 गोष्टींमध्ये तुम्ही कधी कन्फ्युज होऊ शकतात, 5 वर्ष किंवा 6 वर्ष. 5 एक असं आहे, पण जेही वैधानिकरित्या नेमले गेलेले आहेत आणि जे आपल्या याच्यामध्ये कोणत्याही कलमानुसार नेमणुका झालेल्या आहेत तर ते असतात 6 वर्षापर्यंत. हे 315व्या कलमानुसार आहे आणि हे 6 वर्षांसाठी आहे. कलम ही लक्षात असू द्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाचं कलम आहे 315 आणि त्यांची नियुक्ती होते 6 वर्षांसाठी. 6 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती केल्या जाते. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून यांना मानले जाते. बघा, अखिल भारतीय सेवा जे आहेत त्यांचे पिता कोणाला मानले जाते? तर त्यातले आहेत 4 ऑप्शन दिलेत. लॉर्ड मेकोले, लॉर्ड कॉर्नवॅलिस, B.R. आंबेडकर आणि सरदार पटेल. तर यातले बघा, लॉर्ड मेकोले तर नाहीच आहेत, B.R. आंबेडकरही नाही आहेत आणि लॉर्ड कॉर्नवॅलिस आहे. आपण काय करतो माहिती आहे का, ज्यावेळेस समजा भारतीय सेवा विचार केला तर स्वातंत्र्यपूर्वीचा विचार करतो आणि स्वातंत्र्यपूर्वीमध्ये आपण लॉर्ड मेकोले किंवा लॉर्ड कॉर्नवॅलिस वगैरे उत्तर देऊन टाकू. पण याचा पिता म्हणून कोण येतं? तर सरदार वल्लभभाई पटेल यांचं उत्तर येतं. अखिल भारतीय सेवांचे पिता म्हणून उत्तर येतो सरदार पटेल यांचं. सरदार पटेल यांना बघा, सरदार पटेल हे यांचा आन्सर आहे. तर तरी तुम्ही लक्षात असू द्या पिता म्हणलं तर. आणि जर जनक जर तुम्हाला आला ऑप्शनमध्ये तर भारतीय सेवांचे जनक कोण आहे तर जनकमध्ये तुम्हाला ऑप्शन येतं बघा, जनक जर विचारतात चार्ल्स कॉर्नवॅलिस यांचं उत्तर येतं. चार्ल्स कॉर्नवॅलिस. काय उत्तर येतं? चार्ल्स कॉर्नवॅलिस. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. मराठी ऋतूंचा योग्य सलग क्रम कोणता? बघा, मराठी ऋतूंमध्ये वेगवेगळे ऋतू असतात, यातला सलग क्रम विचारलाय तुम्हाला. बघा, तुम्ही 4ही ऑप्शनकडे व्यवस्थित बघा, त्यातलं तुम्हाला कोणतं सलग क्रम वाटतंय. तुम्हाला एक हिंट देण्यासाठी मी तुम्हाला एक पूर्ण ऋतूंचा चार्टच दाखवतो. बघा, हा आपला पूर्ण ऋतूंचा चार्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 6 ऋतू असतात. एक असतो वसंत असतो, एक असतो ग्रीष्म असतो, एक असतो आपल्याकडे शरद असतो, एक असतो हेमंत असतो आणि एक असतो शिरीष. आणि मराठी महिन्यामध्ये ऋतू आणि महिने हे वेगवेगळे असतात. यातले तुम्ही बघा, आता सिक्वेन्स लावून बघा तुम्ही दोन्ही प्रकारे. तुम्हाला सिक्वेन्स ही लावण्याचा प्रकार बघा, खाली घेतो थोडंसं बघा. यातला मग कोणतं ऑप्शन तुम्हाला योग्य वाटतंय? एक तर शरद, हेमंत आणि शिरीष. बघा, हे 3 नंबरचं ऑप्शन त्याच्यामध्ये कसं दिलंय? शरद, हेमंत आणि शिरीष हे आपला आन्सर आहे. सिक्वेन्स बघा, पहिला असतो वसंत, दुसरा असतो ग्रीष्म, तिसरा असतो वर्षा. पहिला असतो वसंत, दुसरा असतो शिरीष, तिसरा असतो वर्षा, चौथा असतो शरद, 5वा असतो हेमंत आणि 5वा असतो शिशिर. असे आपले 6 ऋतू आहेत. आणि मराठी महिने बघून या कोणत्या महिन्यात कोणता येतो. बघा, वसंत ऋतूतील महिने येतात चैत्र वैशाख, ग्रीष्म ऋतूत येतात ज्येष्ठ आषाढ, वर्षा ऋतूत येतात श्रावण भाद्रपण, शरद ऋतूत येतात आश्विन कार्तिक, हेमंत ऋतूत येतात मार्गशीर्ष पौष आणि शिरीष ऋतूत येतात माघ आणि फाल्गुन. असे आपले महिने आणि ऋतू दोन्ही प्रकारे तुम्ही लक्षात असू द्या. दोन्ही प्रकारे वेगवेगळे क्वेश्चन येतात. पुणे ग्रामीणला हा क्वेश्चन आलेला आहे, तरी आपण याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष असू द्या. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल असं आपण समजूया. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे चांगल्या प्रकारे दिल्या जाईल. देशात एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती? बघा, देशामध्ये एक देश एक निवडणूक संदर्भात 2024 डिसेंबरमध्ये एक समिती स्थापन केली आणि ती कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर ती आहे रामनाथ कोविंद, जे भारताचे पूर्व राष्ट्रपती आहेत.
भारताचे पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात गेलेले आहेत आणि याचे सदस्य आहेत बघा, म्हणजे एक देश एक निवडणूक ही समिती आहे बघा. ही समितीकडे लक्ष असू द्या. त्याच्यामध्ये अध्यक्ष आहेत पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद. त्याच्यामध्ये एक सदस्य आहेत अमित शहा जे आपल्या भारताचे गृहमंत्री आहेत. तिसरे सदस्य आहेत अधीर रंजन चौधरी जे काँग्रेसकडून लोकसभेतून नेते आहेत. गुलाम नबी आझाद जे राज्यसभेमध्ये पूर्व नेता प्रतिपक्ष आहेत. चौथे सदस्य आहेत एन के सिंग जे 15व्या वित्त आयोगाचे पूर्व अध्यक्ष आहेत. 5वे सदस्य आहेत सुभाष कश्यप जे लोकसभेचे पूर्व महासचिव आहेत. 6वे आहेत हरीश साळवे जे वरिष्ठ अधिवक्ता म्हणजे जगामध्ये ज्यांच्या वकिलीला भरपूर महत्त्व आहेत असे हरीश साळवे. आणि 7वे आहेत संजय कोठारी जे मुख्य सत्ता आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. बघा तुम्ही 6च्या 6 गोष्टी लक्षात असू द्या. तुम्हाला कधी कधी सदस्यही विचारला जाईल. अमित शहा खास करून लक्षात असू द्या त्याच्यामध्ये. आणि पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे त्याचे अध्यक्ष हेही लक्षात असू द्या. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले? बघा भारतातील कोणतं शहर असं आहे का जिथे सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले? बघा ऑप्शनमध्ये काय काय दिलं आहे आपल्याला. एक आहे दिल्ली नाही, पुणे नाही, गुरुग्राम नाही, तर याचं उत्तर आहे चंदीगड. चंदीगड येथे अमित शहा यांच्या हस्ते IF येथे चंदीगड IF येथे भारतातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. आजच्या निवडणूक आयोगाने तरुणांना मतदान प्रक्रिया सहभागी होण्यासाठी कोणत्या कॉमिक बुकच्या पात्राचे विशेष बुक लॉन्च केले? बघा एक कॉमिक बुक असतात खूप प्रकारचे. लहान लहान मुलं पहिले कॉमिक बुक वाचायचे. आज तर सोशल मीडिया आलाय, आज कॉमिक बुक वगैरे तुम्हाला दिसणार नाही. पण पहिले म्हणजे 2014च्या अगोदर कॉमिक बुक असायचे. त्या कॉमिक बुक अंतर्गत एक चित्रीकरण व्हायचं आणि त्या चित्रीकरणामार्फत मुलांना समजवण्याचा प्रयत्न केला जायचा. तशाच प्रकारचे कॉमिक बुक हे निवडणूक आयोगाने लॉन्च केले होते 2025च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान. त्यात होते चाचा चौधरी यांचं कॉमिक बुक होतं बरोबर. एक साबू यांचं होतं म्हणजे बरोबर. म्हणजे याचं उत्तर आहे आपलं 1 व 2. बिल्लू हे कोणत्याही प्रकारचं कॉमिक बुक नाही आहे. त्यात होतं चाचा चौधरी आणि एक साबू. म्हणजे दोन्ही उत्तर आपले 1 आणि 2 ऑप्शन बरोबर आहेत. तरी तुम्हाला चाचा चौधरीचं बुक एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो. निवडणूक आयोगाने हे चाचा चौधरीचं हे बुक चुनावी दंगल म्हणून लॉन्च केलं होतं. बघून घ्या असं बुक होतं. चित्रीकरणाने तुम्हाला चांगलं लक्षात राहील म्हणून बघून घ्या. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. आजच्या जानेवारी 2023 कोणत्या ठिकाणी 108वी भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस पार पडली? बघा जानेवारी 2023 कोणत्या ठिकाणी हे तुम्ही लक्षात असू द्या. कोणत्या ठिकाणी 108वी भारतीय काँग्रेस परिषद पार पडली होती? बघा जानेवारी 2023 बंगळूर येथे 108वी राष्ट्रीय काँग्रेस विज्ञान परिषद पार पडली होती. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे? बघा राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे? तर तो कार्यान्वित करण्यात आला आहे कुंभोज कोल्हापूर येथे. बघा कुंभोज कोल्हापूर येथे राज्य शासनाने पहिला सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन केला होता. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना आहे 2017ची ही योजना आहे. 2017च्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन जागोजागी असे सौर प्रकल्प उभारत आहे आणि कृषीला याची सहाय्यता मिळणार आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनले आहे? बघा याच्यात 4 ऑप्शन होते. आपले खालचा ऑप्शन कटून गेलेले आहेत. 3 नंबरला ऑप्शन आहे 1 व 2. अशा आपले 4 ऑप्शन आहे. लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहेत? बघा लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहेत? बघा लोणार सरोवर बेसाल्ट आणि अग्निजन्य. बघा बेसाल्ट खडकापासून बनले आणि बेसाल्ट खडकालाच अग्निजन्य खडक असे म्हणतात. तर लोणार सरोवर एक उल्कापिंड पडलं होतं पृथ्वीवरती खूप वर्षापूर्वी. एक उल्कापिंड पडलं होतं. त्या उल्कापिंडाच्या याच्यामुळे हे सरोवर निर्माण झाले आणि हे सरोवर निर्माण झाले आहेत बेसाल्ट आणि अग्निजन्य खडकामुळे. बघा दोन्ही ऑप्शन याचे उत्तर आहेत 1 आणि 2 दोन्ही देऊ शकतात. कधी कधी तुम्हाला बेसाल्ट येईल कधी अग्निजन्य येईल. जर दोन्ही आले तर दोन्ही आन्सर द्या आणि यापैकी एक आलं तर कोणतेही यापैकी एक तुम्ही आन्सर देऊ शकतात. चला तर मग तुम्हाला आजचा क्वेश्चन पेपर कसा वाटला? तुम्हाला जर कधी आमचे क्वेश्चन पेपर आवडत असेल आणि असंच तुम्हाला जर समजा अजून क्वेश्चन पेपर जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करू शकतात. तुम्हाला याच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असेल तरी तुम्हाला त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देऊ. एक करेक्शन आहे ते समजून घेऊया. जानेवारी 2023 कोणत्या ठिकाणी? बघा 22 नंबरचा क्वेश्चन आहे.
जानेवारी 2023 मध्ये कोणत्या ठिकाणी 108वी भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस परिषद पार पडली? तर ही पार पडली होती नागपूर येथे. कुठे? नागपूर येथे. लक्षात असू द्या, ही नागपूर येथे पार पडली होती. कुठे? नागपूर येथे. चला तर मग आजचा आपला हा ॲनालिसिस संपलेला आहे. पुणे ग्रामीणचा हा पेपर होता आजचा आपला. पुणे ग्रामीणच्या पेपरमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टींबद्दल जर काही डाऊट असतील, पुणे ग्रामीण 2024चा पेपर होता. 2025ला तुम्हाला याच्याबद्दल वेगवेगळे क्वेश्चन याच्या बेसवर येऊ शकतात. हा पेपर चांगल्या प्रकारे आपण ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला विचारू शकतात. तर धन्यवाद.